हाय अँड हॅलो गाईस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजची व्लॉगची सुरुवात होती आहे सकाळी सकाळी टेरेसवर जाऊन खंडेरायाचं दर्शन घेऊन. आमच्या जेजुरीत तर खूपच पाऊस पडतोय. तुम्ही तर बघू शकता आमचं टेरेस पूर्ण ओलं झालेलं आणि वातावरण तर एक नंबर होतं. अशा वातावरणामध्ये चहा प्यायला तर मला खूपच आवडतं. आणि घरात पोचल्यानंतर माझ्या वडिलांच्या आजोबांच्या हा एक खलबिता मिळाला. हा खूप छोटासा आहे. ह्याच्यात आपण इलायची, अद्रक वगैरे कुटू शकतो. त्याच्यासाठी मी इलायची आणि अद्रक त्या चहामध्ये टाकलं, कारण की त्याच्याशिवाय चहाला तर टेस्टच येत नाही. आणि चहा तर एकदम मस्त आणि टेस्टी झालता. मग माझ्या बड्डेला मला मिळालेला हॅपी बड्डेचा जो मग होता त्याच्यामध्ये मस्त गरम गरम चहा टाकून मी चहा एन्जॉय केला. प्लस त्याच्यासोबत खारी आणि टोस्ट पण होते. त्या दोघींसोबत तर चहा तर खूपच टेस्टी लागला. मग त्याच्यासोबत मी थोडा चिवडा पण खाल्ला. असा तसा चिवडा नाही, नाशिकवरून आणलेला चिवडा. मम्मीच्या मामानी हा चिवडा आणलेला. मग मी गेलो गॅलरीत. गॅलरीत गेल्यावर बघतो तर काय भुरभुर पाऊसच चालू होता. माझ्या डोक्यात एक विचार आला की आज हर्षूवर आपण एक फ्रँक करू आणि तिचा रिॲक्शन कॅप्चर करू. बाबा मारतच मला सांग नाही म्हण नाही म्हण नाही म्हण. दया कर. मग हर्षूवर फ्रँक केल्यानंतर संध्याकाळची वेळ झाली आणि संध्याकाळचं जेवणात आज होतं गवाराची भाजी. मम्मीनी मस्त गवारची भाजी फ्राय केली आणि प्रत्येक इंडियन्सच्या घरात सकाळी उरलेला जो भात असतो त्याला संध्याकाळी नेहमी फ्राय करून खाल्ला जातो आणि हा भात पण खूप टेस्टी लागतो. मग आम्ही जेवायला बसलो. भात, वरण, गवाराची भाजी, चपाती सगळं जेवण खूप टेस्टी होतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.